पण गौतमी असं जर थोडंसं मागे गेलो, तर असं कधी तुला जाणवलं असा तो एक क्षण तुझ्या आयुष्यातला, की जिथे तुला असं वाटलं, की आता सगळंच संपलं. आता मी काय करणार? असा असा कधी दिवस आला तुझ्या आयुष्यात जेव्हा तुला असा अशी ती फीलिंग आली असेल? अ, आता कसं बोलू तुला? अ, आता म्हणजे माझं मध्ये हे झालं होतं व्हिडिओचं. त्यावेळेस मी एकदम ब्लँक झालते आणि मी एकदम सगळ्यांना सांगून टाकलेलं, की मी नाही करणार आता. असं बस, मला कार्यक्रम नाही करायचे, मला काही नाही करायचं, सगळं बंद करायचं आहे. मी माझी घरात राहते. मी इथपर्यंत निर्णय घेतला होता. पण माझ्या जवळची जी लोकं आहेत सगळी, त्यांनी मला खूप छान सपोर्ट केला, की तू म्हणजे माझे तुला माहिती आहे प्रेम करणारे जास्त आहेत, जसं की आपण आत्ता बोललो. बरोबर. मग तसे प्रेम नाही, हे प्रेम करणारे जास्त आहेत, की त्यांना आनंद होईल, खरंय. की हां, हां, ही हां. थांबली म्हणून. बरोबर. हां. हां, पाय खेचणारे जास्त आहेत. जास्ती आहेत. खरंय. हो. खरंच खूप आहेत पाय खेचणारे आणि नावं ठेवणारे, हो. नाही ते बोलणारे खूप हो. आहेत. मग जर तू जर थांबली इथं तर संपलं. मग तू त्यांना म्हणजे तू हे करते, की तू मागं नको येऊ, तू पुढं जा. म्हणजे हे सांगणारे माझ्या जवळचे खूप छान होते, की त्यांनी मला आज सपोर्ट केला. तर मी इथं पुढं आणि जास्ती करून आई पण. म्हणजे आईनी पण मला हं. बराच सपोर्ट हं. केला ह्या गोष्टीला. तिने मला समजून घेतलं म्हणजे ह्या गोष्टी खूप तिने हे केल्यात. मी आले पुढं, पुढं निघून आले, मी थांबले नाही. पण तिथं मला वाटलेलं, की थांबायला थांबावं. हवं. पण पण तू मी नाही तुझ्या थांबले. जिद्दीने मी नाही तू थांबले. प्रवाहाच्या केलं. विरुद्ध गेलीस मी नाही आणि तू ते थांबले सगळं आणि मी फेस नाही केलंस. थांबणार इथून पुढं. पण आता आता काय झालंय गं माहिती आहे का? ह्या सगळ्या गोष्टींना बघत आता मला ते गोष्टींना असं तू नॉर्मल आयुष्यातले झाल्यात. तू इतके धडे शिकली आहेस हां, खरं मला तर. आता नाही का असं ह्या गोष्टींना काही वाटतच नाही. म्हणजे मला कोणी बोललं ना, आता जसं तू तिचा विषय घेतला, की तिने तुझं नाव घेतलं किंवा काय. हां. ते बोलू दे, मला काय करायचंय? बोल बाई, तू अजून 10 वेळा नाव घे माझं, मला फरकच पडत नाही. आणि मी तर म्हणते तिला, तू अजून 10 वेळा, 20 वेळा तुला जेवढं पटेल तू वाटेल. तेवढ्या वेळा नाव घे. उलट मला आवडणार. मला फरक पडतच नाही आता, मला कोण काय बोलतंय. लोकांना असं वाटत असणार आहे, की जे माझे म्हणजे मला सपोर्ट नाही करत त्या लोकांना, की अरे हिला काहीतरी फरक पडत असणार आहे. नाही पडत मला फरक. तुम्ही हं. अजून बोला मला फरक पडतच नाही. ह्या गोष्टी आहेत, की आपले जवळचे लोक जे असतात ना, ते खूप चांगले पाहिजे. आणि माझी टीम आहे जी मला सपोर्ट जास्ती करतात. करून अजून तिचा आहे. माझ्या पोरी आहेत. पोरी तर मला अशा बिनधास्त आहेत माझ्या पोरी. हां, मग तुझ्या पोरींची काय रिएक्शन असते? हां. जेव्हा समज एखादी राधा पाटील सारखी हां. काहीतरी हं, बोलते, हं. तेव्हा तुझ्या पोरींची काय रिएक्शन अगं असते? एवढ्या आगाऊ आहेत ना, तुला मी नाही सांगू शकत माझ्या पोरी. त्या उलट ना म्हणजे मला हसून दाखवायला येतात. मग मी या गोष्टींमध्ये पडत नाही बघ. मी माझं बरोबर आहे. काम असू, माझं हे असू तुला कधी आणि ऐकलं पण नाही आम्ही मी कुणाविषयी काही नाही, बोलताना? मला नाही आवडत बोलायला. तेव्हा तेव्हा असं, "ताई हे बघ ना, किती गं तुम्ही आगाऊ आहे." आणि मी म्हटलं ना, "जाऊ दे बोल." ए बोलू दे. ते पण माझ्यासारखं आहे. म्हणजे एक त्यांना पण आता ती हेच सवयच झाली आहे. बोलली जाऊ दे ना, बोलली. मग ह्या बोलल्या, "ठीक आहे, चल ना, जाऊ दे." असं, असं. मला एक कळतं, आपल्याला ट्रोल करण्यापेक्षा म्हणजे हे ट्रोल करणाऱ्यांपेक्षा माझ्यावर प्रेम करणारे लोकं जास्ती आहेत. हं. आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ. हे ट्रोल करणाऱ्यांकडे काय लक्ष द्यायचं मला सांग तू? खरंय, हां, खरंय. जे आपल्याला प्रेम करतायत, ज्यांच्यामुळं आज आपण इथं आहे, त्यांच्याकडे लक्ष देऊ, त्यांच्यासाठी पुढं जायचं. यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. हं. यांच्याकडे लक्ष दिलं ना, की आपलं माइंड इकडं जातं. त्यापेक्षा ते आपल्या कामाकडे लक्ष दिलेलं बरं. कामाकडे लक्ष द्या, चाहत्या वर्गांकडे लक्ष द्या. महिला वर्ग आहेत आजकाल जास्ती त्यांचं प्रेम हो. मिळतंय, त्यांच्याकडे लक्ष इनफॅक्ट द्या. मला वाटतं हो. हल्ली तुझे पुरुष फॅन्सपेक्षा आता स्त्रियांचं जास्ती आहे. जास्त प्रेम मिळू आणि लागलंय तुला तुला. माहिती आहे म्हणजे महिला वर्ग पण ठीक आहे. पण हे जे आहेत ना आपले चिमण्या छोट्या-छोट्या, छोट्या मुली. हां, हां. त्यांचं प्रेम मला लय आवडतं. म्हणजे ते असं स्टेजवर येणार आणि माझ्याशी बोलणार वगैरे नाही का. असं असं वाटतं काय करू? म्हणजे असं मला लहान पोरं पण खूप आवडतात अगं. आणि ते आले ना स्टेजवर असं काय करू मी हिला असं पप्पी नाही असं मग चला आपण डान्स करू. मग आम्ही डान्स वगैरे करतो. मी त्यांना म्हणजे डान्स जरी नाही पॉसिबल झाला ना, पण मी उभं तर करणार. आपण हां, जवळ, एक फोटो जवळ जवळ घेणार. घेणार. ठीक आहे बाळा. मग ते त्यात खुश होतात. तर त्यांचा आनंद आहे. म्हणून मला ते पण मला पण छान वाटतं. हां, आणि आवर्जून महिला वर्ग स्टेजपर्यंत घेऊन येतात, की हं. ताई घे ना गं एकदा म्हणजे हां. पोरीला नाही का हे हं. कर ना.
नाही नाही म्हणत नाही कधी, कधीच नाही. पण यालाच जोडून प्रश्न आहे गौतमी, की प्रत्येकाच्या आयुष्यात आपापली एक तत्व असतात. आपण ती तत्व फॉलो करत असतो. तसं तुझ्या आयुष्यातलं तत्व काय? किंवा तुझ्यासाठी एक सुखी आयुष्याचा मंत्र काय आहे? मगाशी म्हटलं ना, इथून ऐका आणि इथून सोडा. इथपर्यंत जाऊ द्यायचं जाऊ नाहीये. द्यायचं नाही. हा माझा मंत्र आहे आणि मी सगळ्यांना सांगेल, इथून ऐका, इथून सोडा. कोणाचं ऐकायचं नाही, हा मंत्र लक्षात ठेवा. क्या बात आहे! खूप महत्वाचा मंत्र आहे हा. म्हणजे खरं तर माझा पुढचा प्रश्न हाच होता, की तू इतक्या म्हणजे बघ जसं-जसं आपण पॉप्युलर होत जातो, प्रसिद्धी मिळत जाते, तसे-तसे आपल्यावर जळणारी लोकांची संख्या वाढत जाते किंवा आपल्याला अनेक संकटांना पण सामोरं जावं लागतं. कारण लागतंच. त्याच बाजूला चॅलेंजेस वाढत जातात हो, ना ग हो, आयुष्यातले. हो, हो. तर तू हे सगळे जे ज्याला स्ट्रेस म्हणू शकतो, चॅलेंजेस म्हणू शकतो, त्याला तू कसं काय सामोरं जातेस? म्हणजे काय असं करतेस तू, की ते स्ट्रेस कसं तू हँडल करतेस? मी लक्षच देत नाही. मी जसं तुला म्हटलं म्हणजे असं कोणी असेल जास्ती करून आत्ता माझ्यासोबत घडलेल्या गोष्टी काय आहे, की मला कोणीतरी ट्रोल करतंय, माझ्या बाबतीत कोणीतरी वाईट बोलतंय. ह्या गोष्टी माझ्यासोबत जास्त आहे. जास्ती घडल्यात सध्या. तर मी सुरुवातीला खूप त्रास झालाय बघा. असं पण नाही, की मी आता एवढी अशी झटकन बोलतीये, की ते झटकन येतंय म्हणून मी असं काही पण बोलते असं नाहीये. एवढं आता 4 वर्ष झाले असतील, की ह्या गोष्टी होतच आल्यात. ह्या थांबत नाहीये. मग ह्या गोष्टींना मी सामोरं जाऊन मी अशी झाली की हां, ठीक आहे आता नाही काही वाटत असं. स्ट्रॉंग झालीयस तू आता हां, मेंटली. हां, हां, हां. आणि तुला माहिती आहे मला जर आता कोण बोललं ना, तर मला हसायला येतं आणि मी म्हणते बोला, अजून बोला. या गौतमीला 10 वर्षापूर्वीच्या गौतमीला काहीतरी सांगायचं असेल, तर तू काय सांगशील? कोणती गौतमी तुला जास्त आवडते? ही की ती? ती. ती गौतमी जास्त आवडते? हां. ही नाही? ही नाही. का? अगं म्हणजे मला असं वाटतं, की अरे हे आपण कधी-कधी असं वाटतं, की अरे आपण हे कुठं येऊन बसलो. आपलं किती छान चाललं होतं. हो. म्हणजे असं मला कधी-कधी वाटतं. म्हणजे आत्ताही छानच आहे असं पण नाहीये. आता तू पण जास्त प्रसिद्ध आहे, तेव्हा तर कोणी हां. ओळखतही नव्हतं नाही, तुला. नाही. ओळखत नव्हतं कोण, काय नाही. पण मला ती लहानपणाची लहान गौतमी खूप निरागसपणा. आवडायची. ते माझं माझं म्हणजे ते गावाकडचं ते खूप छान असतं माहिती आहे गावाकडचं प्रेम लोक जे आणि मी लहानपणापासून गावाला होते म्हणजे माझा जन्मच इकडं झाला आईच्या म्हणजे इकडं आईच्या वडिलांकडं तिथलं त्या लोकांनी जे मला प्रेम दिलंय म्हणजे आमचे शिंदखेडा माझं गाव आहे ना ते गावातल्या लोकांनी जे मला प्रेम दिलंय मला वडील नाही हे सगळ्यांना माहिती आहे त्या लोकांनी मला समजून घेतलंय छान खेळवलंय मी त्यांच्या घरात खेळली आहे मी गेली आहे वावरली आहे ते प्रेम मला आवडतं म्हणजे माझ्या मैत्रिणी आहे शाळेतल्या तिथल्या त्या मैत्रिणींसोबत मी खेळलेली मला आठवतं ते शाळेत जाणं शाळेतून येणं सुट्टीतून पळून येणं मी पळून आली शाळेत सुट्टीतून हां म्हणजे अशा ह्या गोष्टी मी नाटकं पण म्हणजे मला ना शाळेत मला म्हणजे अभ्यास स्वच्छंदी. मला अभ्यासाचा फुल कंटाळा अभ्यास मला नकोच तर मी आईला नाही का माझ्या पोटात दुखतंय असं पण मी केलंय की नको ना ग मला नाही जायचं असं ह्या गोष्टी ह्या छान होत्या ग हे आत्ता ठीक आहे आता सगळ्यांच्या नजरा सगळ्या आहेत आणि ते खूपच. सीसीटीव्ही सारखं तुला फॉलो केलं जात आहे. पण त्यामुळे चाहता वर्ग खूप आहे ना म्हणून ठीक आहे त्यांचं प्रेम मिळतंय चालू देत असं येस.